नमस्कार. आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विकास भवनात महामंथन 20 वर्षानंतर पवारांच्या अधिवेशनात काळाच्या उपस्थितीत न्यायालयीन लढ्यासाठी सर्वपक्षीय निर्धार. काय बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्य सरकारने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात झालेल्या उपस्थित उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील लढा अधिक प्रभावीपणे लढण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार व सीमा भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीला विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्बल 30 वर्षांनंतर अधिवेशन काळात विधान भवनातील उपस्थिती. शरद पवार यांच्या बैठकीसाठी येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने विधान भवनात त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. बैठकीला महाराष्ट्राची सीमाप्रश्न पारंपरिक भूमिका कायम ठेवण्यात आली. बेळगाव, कारवार, निपाणी इतर मराठी बोल भाग महाराष्ट्रात सामील व्हावेत ही मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ऐतिहासिक पुरावे आणि कायदेशीर रणनीती यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर राज्याची बाजू अधिक ताकदीने मांडण्याचे निर्देश दिले. न्यायालयीन लढाईसाठी तज्ज्ञ वकिलांची मदत, पुराव्याचे सादरीकरण आणि प्रभावी युक्तिवाद यावर भर देण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांचा महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी जुना संबंध आहे. गेल्या अनेक दशकापासून त्यांनी मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात यावे यासाठी भूमिका घेतली आहे. तरुणपणी त्यांनी सीमा आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आगामी काळात लढ्यासाठी त्यांचा अनुभव फायद्याचा होईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील त्यांना सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी शाल आणि शुभेच्छा देऊन शरद पवार यांचे स्वागत केले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. विशेष म्हणजे या शरद पवार यांचा तगडा अनुभव असल्याने आणि राजकारणात सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते असल्याने हा सीमा भागातील अनुभव महत्त्वाचा ठरेल आणि नक्कीच बेळगाव प्रश्न मार्गी लागेल असे सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी ते विषय ठरला आज म्हणजे 30 वर्षांनंतर विधान भवनात प्रवेश करताना हा एक आकर्षक विषय ठरला आणि तो म्हणजे अधिवेशन काळामध्ये विधान भवनात उपस्थिती म्हणजे शरद पवार यांचा सल्ला हा एक महत्त्वाचा भाग ठरला आहे. ज्येष्ठ नेते असल्याने आणि भरपूर कार्यकाळ त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत काढला असल्याने तो एक अनुभव आज सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल यातून सिद्ध होते. नक्कीच आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी पाहत राहा आयकॉन महाराष्ट्र. धन्यवाद.